Hello dear student, welcome to my YouTube channel Chemistry by Jagdish Wagh. Dear student, we already cover the topic solution chapter आणि यामधले आपण ऑलरेडी पार्ट 7 फिनिश केले आहेत ज्याच्यामध्ये आपण चॅप्टरचा इंट्रो असेल, कोलेगेटिव्ह प्रॉपर्टीज असतील, कोलेगेटिव्ह प्रॉपर्टीजमध्ये आपण लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट, डिप्रेशन फ्रीजिंग पॉईंट हे ऑलरेडी आपण फिनिश केलं आहे. या सगळ्यांच्या लिंक मी तुला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. तर आज आपण या चॅप्टरचा पार्ट नंबर 7 कंटिन्यू करतोय. सॉरी, दिस इज पार्ट नंबर 8. पार्ट नंबर 8 आपण कंटिन्यू करतोय. तर पार्ट 8 मध्ये आपण डिस्कशन करणार आहोत आज ऑस्मोसिस आणि ऑस्मोटिक प्रेशरचं. मग हे ऑस्मोसिस एक्झॅक्टली काय असते हे आपण समजून घेऊया. तर या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला केमिस्ट्रीचे सगळे अपडेट्स यावरती मिळणार आहेत. ठीक आहे, चला आपण कंटिन्यू करूया. ऑस्मोसिस समजून घेण्याच्या आधी बघा महत्त्वाचं काय आहे की ऑस्मोसिस हे आपल्या रुटीन लाईफमध्ये खूप ठिकाणी होत असतं. मग आपली ह्युमन बॉडी असेल किंवा प्लांट्स असतील किंवा अंडरग्राऊंड काय पोटॅटोज असतील, खूप साऱ्या ठिकाणी ऑस्मोसिस होत असतं. मग हे ऑस्मोसिस होतं एक्झॅक्टली काय नेमकं, तर याचा आपल्याला स्टडी करायचा आहे या टॉपिकमध्ये, दॅट इज ऑस्मोसिक अँड ऑस्मोटिक प्रेशर. मग आपण आधी ऑस्मोसिस काय असते ते नीट समजून घेऊया. या केसमध्ये होतं बघा काय, याचं जर आपण डेफिनेशनचा जर विचार केला तर डेफिनेशन काय सांगते आपल्याला, द फ्लो ऑफ सॉल्वंट फ्रॉम अ डायल्यूट सोल्युशन इन टू कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन विच हॅव्हिंग सेम सोल्यूट अँड दिस टू सोल्युशन्स आर सेपरेटेड बाय सेमी परमेबल मेम्ब्रेन. अगदी साधी गोष्ट आहे. समजा आपण डायग्रॅमॅटिकली मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो की एक्झॅक्टली ऑस्मोसिस होतं म्हणजे नेमकं काय होतं. 1 मिनिट. सो जस्ट इमॅजिन करा की मी इथे अशी एक डायग्राम दाखवली आहे आणि इथे 2 सोल्युशन मी तुम्हाला दाखवलेत आणि या दोघांना आपण सेपरेट करण्यासाठी यूज करतो आहे सेमी परमेबल मेम्ब्रेन. हा जो शेडेड पोर्शन आहे दिस इज सेमी परमेबल मेम्ब्रेन. याला मी SPM बोलतोय. SPM काय असतं इन डिटेल आपण डिस्कशन करूया. जे फर्स्ट कंपार्टमेंट आहे त्या ठिकाणी जे सोल्युशन आहे त्या सोल्युशनला आपण म्हणू शकतोय की इट इज डायल्यूट सोल्युशन, की ज्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे. आणि या साईडला असं सोल्युशन आहे ज्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, की इट इज अ सोल्युशन विच हॅव्हिंग हाय कॉन्सन्ट्रेशन. अशा टाईपचं आपण सेटअप केलेलं आहे. आता होतं काय की या साईडला कंपार्टमेंट नंबर 1 इथे जे सॉल्वंट मोलेक्यूल आहे ते सॉल्वंटचे मोलेक्यूल डायल्यूट सोल्युशनपासून कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशनकडे काय आता फ्लो होत आहे. तर या प्रोसेसला आपण काय बोलतोय, इट इज अन ऑस्मोसिस. आणि हा फ्लो होत असताना ते ट्रान्सफर होत आहे, कणमधून ट्रान्सफर होत आहे सेमी परमेबल मेम्ब्रेनमधून. द युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ सॉल्वंट मोलेक्यूल from solution of low concentration to solution of high concentration through semi-permeable membrane, this concept is called as osmosis. आपण जर डायग्रामॅटिकली बघायला गेलं तर ऑस्मोसिस आपल्याला दिसलं होतं की एक्झॅक्टली आपण काय स्टडी केलं आहे. आणि हे ऑस्मोसिस होत असताना आपण यूज करतो सेमी परमेबल मेम्ब्रेन. मग आता अगेन देयर इज वन क्वेश्चन की व्हॉट एक्झॅक्टली मीन बाय सेमी परमेबल मेम्ब्रेन, त्याचा रोल काय आहे, तो काय काम करतो एक्झॅक्टली आपण समजून घेऊया. सो व्हॉट इज द रोल ऑफ सेमी परमेबल मेम्ब्रेन इन द ऑस्मोसिस, आपण त्याचं फंक्शन समजून घेऊया. मी तुम्हाला ऑलरेडी डिस्कशन केलं होतं की तो काय करतो एक्झॅक्टली, जे सॉल्वंटचे मोलेक्यूल आहेत त्यांना तो अलाउड करतोय, सॉल्वंटचे मोलेक्यूल फ्लो होऊ देतोय, पण जे सोल्यूटचे इनकेस मोलेक्यूल आला तर त्याला तो अलाउड करत नाहीये, त्याला तो काय करतोय, स्टॉप करतोय. ही अशी एक युनिक प्रॉपर्टी आहे सेमी परमेबल मेम्ब्रेनची. तर बघूया आपण सेमी परमेबल मेम्ब्रेन एक्झॅक्टली काय करतो आहे. द मेम्ब्रेन विच अलाउ द मोलेक्यूल ऑफ सॉल्वंट ओनली, की तो फक्त सॉल्वंटचेच मोलेक्यूल अलाउड करतोय टू पास थ्रू इट. त्याच्यामधून फक्त सॉल्वंटचे मोलेक्यूल पास होऊ शकतात, बट नॉट सोल्यूट मोलेक्यूल. तो सोल्यूटचे मोलेक्यूल पास होऊ देत नाही. ठीक आहे. मग या टाईपचं जे फंक्शन आहे ते फंक्शन कोणाचं असतं, इट इज अ फंक्शन ऑफ सेमी परमेबल मेम्ब्रेन. आता आपण एक डायग्राम बघतोय, तुम्ही एक पिक्चर बघताय, याच्यामध्ये मी काय काय दाखवले ते समजून घ्या आधी. ठीक आहे. इथे आपण एक बीकर यूज करतोय. 1 मिनिट ओनली, आय एम जस्ट गोइंग टू चेंज द कलर. ओके, आपण एक बीकर यूज करतो आहे की ज्या बीकरमध्ये मी वॉटर घेतलंय. हे जे आहे इट इज अन बीकर. दिस बीकर कन्सिस्ट ऑफ वॉटर ॲज अ सॉल्वंट, इथे आपण मेन्शन केलंय. ओके, आणि त्याच्यानंतर या बीकरमध्ये आपण एक थिसल ट्यूब किंवा थिसल फनेल म्हटलं तरी चालेल, याला आपण थिसल फनेल बोलतो. हे थिसल फनेलला इथे बॉटम साईडला जो पोर्शन मी दाखवतोय तुम्हाला आता, तिथे आपण एक सेमी परमेबल मेम्ब्रेन टाय केलाय, बांधून ठेवलाय तो. येस और नो. आणि त्या ट्यूबमध्ये आपण काय घेतलं, मग डायल्यूट शुगर सोल्युशन. बघा एक्झॅक्टली काय होतंय. थिसल ट्यूबमध्ये आहे शुगर सोल्युशन,
त्या ट्यूबला ज्याच्यामध्ये डीप केलं आहे ते फक्त आहे सॉल्व्हंट, प्युअर वॉटर आपण घेतलंय. आणि हे असा सेटअप केल्यानंतर तुम्हाला अशा ऑब्झर्वेशन मिळतात की ही जी लेवल आहे ना, ही जी लेवल आहे, ही लेवल हळूहळू वाढत वाढत जाणार आहे. ही लेवल वाढत जाते अप टू सर्टन लेवल. आता क्वेश्चन असं आहे की ही लेवल का वाढते, तर तिथे काय घडतंय, ऑस्मोसिस घडते. ऑस्मोसिस घडते म्हणजे एक्झॅक्टली काय होत आहे, व्हॉट आर द सॉल्वंट मॉलिक्युल्स देअर, फॉर एक्झाम्पल H2O. दिस H2O मॉलिक्युल फ्लो टुवर्ड्स अपवर्ड डायरेक्शन. म्हणजे काय होतंय, दे फ्लो फ्रॉम सॉल्वंट टू सोल्युशन कंपार्टमेंट. आणि इथले सगळे H2O मॉलिक्यूल हळूहळू या सेमी परमेबल मेम्ब्रेनमधून अपसाईडला मूव्ह करत आहे. त्यामुळे ही लेवल काय होते, वाढत जाते. मग ही लेवल अप टू सर्टन लेवलपर्यंत वाढणार. सगळंच्या सगळं काही सॉल्वंट त्यात चाललं जाणार नाही, अप टू सर्टन लेवल. अप टू सर्टन लेवल म्हणजे काय, म्हणजे देर इज अ इक्विलिब्रियम बिटवीन सोल्युशन ऑफ शुगर अँड द वॉटर मॉलिक्युल. देर इज अ इक्विलिब्रियम इज ऑब्टेन. इक्विलिब्रियम अचीव्ह झालं तर ही सॉल्वंटची लेवल जी राईज होते ती हळूहळू काय म्हणजे स्टॉप होऊन जाणार. ठीक आहे. मग हे जे सगळं काय घडलं आहे तर यालाच आपण काय बोलतो, ऑस्मोसिस बोलतो. ठीक आहे. आता याचं ऑस्मोसिस एक्सप्लेन करताना आपण एक सिम्पल एक्सपेरिमेंट करून बघू की इथे एक पिस्टन आहे किंवा एक इमॅजिन करा, एक कंटेनर आहे आणि त्या कंटेनरला आपण एक पिस्टन अटॅच केला आहे आणि त्या कंटेनरच्या आतमध्ये आपण घेतलं आहे शुगर सोल्युशन. ओके. कंटेनरच्या राईट साईडला अजून एक कंटेनर आहे जिथे फक्त आपण सॉल्वंट दाखवलं आहे. आपण मागच्या डायग्रामला थोडं सिम्प्लिफाय करण्यासाठी ही डायग्राम इथे ड्रॉ केली आहे. दोघांच्या साईडला पिस्टन आहे आणि दोघांना सेपरेट ठेवण्यासाठी इथे आपण यूज करतोय सेमी परमेबल मेम्ब्रेन, जो आपण इथे मेन्शन केला आहे SPM म्हणजे सेमी परमेबल मेम्ब्रेन. ठीक आहे. आता एक्झॅक्टली होतं काय, हळूहळू होणार काय, हे जे सॉल्वंटचे मॉलिक्यूल आहे हे या सेमी परमेबल मेम्ब्रेनमधून पास होणार आणि ते या डायरेक्शनला जाणार. म्हणजे हळूहळू शुगर सोल्युशनचा व्हॉल्यूम वाढत जाईल आणि हा पिस्टन असा वरच्या साईडला मूव्ह करेल. पिस्टनची मुवमेंट अपसाईडला होणार. पण अप टू सर्टन लेवल तो पिस्टन अपसाईडला मूव्ह होणार आणि नंतर फ्लो काय होणार, स्टॉप होणार जेव्हा इक्विलिब्रियम येणार. पण आपण जर या पिस्टनवरती इन केस एक्स्ट्रा प्रेशर अप्लाय केलं, हा जो फ्लो होतो आहे, जो पिस्टन अपसाईडला चालला आहे, त्या पिस्टनला आपल्याला थांबवायचं आहे आणि त्याला थांबवण्यासाठी आपण काहीतरी प्रेशर अप्लाय करू की ज्या प्रेशरला आपण सिम्बॉल वापरणार आहे पाय, आणि त्या पाय सिम्बॉलला किंवा त्या प्रेशरलाच आपण बोलणार आहे ऑस्मोटिक प्रेशर. मग हा जो फ्लो आहे, द फ्लो ऑफ सॉल्वंट थ्रू सेमी परमेबल मेम्ब्रेन टुवर्ड्स द सोल्युशन, इफ वी हॅव टू स्टॉप दिस देन वी हॅव टू अप्लाय सम प्रेशर, आणि त्या प्रेशरलाच आपण काय बोलतो, ऑस्मोटिक प्रेशर. मग हे ऑस्मोटिक प्रेशर आपण समजून घेऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला ऑस्मोटिक प्रेशरची कॉन्सेप्ट अजून डिटेलमध्ये स्टडी करायचे आहे. ऑस्मोटिक प्रेशरचे डेरिव्हेशन सुद्धा आहे जे बोर्डला विचारले जाणार आहेत, ते आपण पुढच्या पार्टमध्ये बघणार आहोत. तर इथे एक माझा शॉर्ट इंट्रो आहे. मी अपार्ट फ्रॉम यूट्यूब आय एम ऑल्सो वर्किंग ऑन द न्यू प्लॅटफॉर्म फॉर मी विच इज अनअकॅडमी अँड आय एम डुईंग क्लासेस फॉर द MST CET. माझे दोन टाईपचे क्लासेस असतात. एक असणारे स्पेशल क्लासेस जे ॲब्सोल्युटली फ्री असतात आणि हे क्लासेस डेली असतात. आता 1 जानेवारीपासून मी माझे क्लासेस रन करणार आहे इव्हनिंगला 6:30. ओके. तर 6:30 PM एव्हरी डे माझे फ्री क्लासेस असतात. तुम्ही ते क्लासेस ॲब्सोल्युटली फ्री असतात जे अटेंड करू शकता. जानेवारी महिन्यामध्ये मी तुम्हाला 30 क्लासेस जे असणार आहे एव्हरी डे 1 क्लास, असे 60 मिनिटचे 30 क्लासेस मी तुम्हाला अवेलेबल करून देणार. ज्या 60 क्लासेसमध्ये MST CET साठी काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत, त्याच्यावरती मी तुम्हाला MCQ सॉल्व्ह करून देणार आहे. तर तुम्ही मला फॉलो करू शकताय. इथे माझं प्रोफाईल आहे, प्रोफाईल नाव दिलं आहे जगदीश वाघ. आय एम #1 एज्युकेटर फॉर द कॅटेगरी MST CET. ठीक आहे. इथे माझे 5K फॉलोअर्स पूर्ण झाले आहे, 5K प्लस फॉलोअर्स आहे. इथे असे डेली क्लासेसचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील. ओके. तर तुम्हाला इथले हे सगळे क्लासेस बघायचे असतील तर तुम्ही माझं प्रोफाईल सर्च करू शकताय. तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा अनअकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे. ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. खूप साऱ्या कॅटेगरीज असतात. JEE असेल, नीट असेल, CET असेल, बँक एक्झाम असेल, MPSC असेल, UPSC असेल. इफ यू आर प्रिपेरिंग फॉर MST CET यू हॅव टू सर्च देअर MST CET कॅटेगरी. तुम्ही MST CET कॅटेगरी सर्च केल्यानंतर तुम्हाला तिथे ज्या एज्युकेटरचं लेक्चर्स बघायचे, फॉर एक्झाम्पल तुम्हाला माझे लेक्चर्स बघायचे जे ॲब्सोल्युटली फ्री आहेत, की तुम्ही तिथे सर्च करा जगदीश वाघ. जगदीश वाघ नाव टाकल्यानंतर तुम्हाला माझं असं प्रोफाईल दिसणार. आता कदाचित जे न्यू स्टुडंट असतील त्यांना हे प्रोफाईल माझं व्हिज्युअलाइज होणार. तर जे नवीन स्टुडंट असेल त्यांना कदाचित कोड विचारला जाणार, इन्व्हिटेशन कोड असेल तो. मग तो इन्व्हिटेशन कोड असेल किंवा रेफरल कोड तुम्हाला विचारला जाणार. तर तो कोड तुम्हाला इथे पुट करायचा आहे.
जगदीश वाघ. ओके, तुम्ही हा कोड ज्यावेळेस पुट करणार तर तुम्हाला माझे सगळे क्लासेस ॲब्सोल्युटली फ्रीली अवेलेबल होऊन जाणार, जे स्पेशल क्लासेस असतात. ठीक आहे, तर माझ्यासोबत जोडण्यासाठी तुम्ही अनअकॅडमीवरती मला फॉलो करू शकताय. माझ्या प्रोफाईलची आणि माझ्या टेलिग्राम ग्रुपची लिंक सगळे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल करून दिलेत. सो थँक्यू व्हेरी मच. पुढच्या पार्टमध्ये मी तुम्हाला ऑस्मोटिक प्रेशरचं काही इम्पॉर्टंट डेरिव्हेशन आहे जे बोर्डसाठी महत्त्वाचे आहे ते मी तुम्हाला एक्सप्लेन करणार. थँक्यू व्हेरी मच.